ना ना संसार ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः। अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दनम् ओम सुनारायण चैतन्यम् अष्टकं नाम शुभ्रं केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवम् श्रीहरि पापनाशाय गोविन्दमोक्षदायकम् ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पाद मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुर्कृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनम् गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं परम्परा अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष महेश्वरा।
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न प्रमे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजेवं मारुततुल्यवेगं केन्द्रियं भक्तिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं रामदूतं शरणं प्रपद्ये गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमः तस्मै श्री शान्तिगिरे नमो नमः यांचा पालखीचा सोहळा कोणत्या निमित्ताने महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने आनंदाने आपण संपन्न केला. काय बघा महिमा या पालखी सोहळ्याचा आहे की ज्या गावामध्ये बाबांच्या पालखी सोहळा होतो बघा, तर त्यामुळे काय होतं, गावाची दरिद्री, काय गावाची दरिद्री आपण जाणत ना, भूत पिशाच शाकरी डाकणी चिटकी म्हणजे म्हणतो. आता दरिद्री काय जाते आणि त्या गावाला काय प्राप्त होतं, ऐश्वर्य वैभव प्राप्त होतं. असा महिमा गा या बाबांच्या पालखीचा आहे. आपण सर्वांनी तो पालखीचा सोहळा संपूर्ण केला आणि आपल्या गावामध्ये भगवान शिवाचं अधिष्ठान सोमेश्वराच्या महादेवाच्या निमित्ताने तसं मंदिरामध्ये शिवलिंग पिंड समोर काय बॅनर लावले का? हा सुंदर असं दर्शन बाबांना बसले दर्शन केव्हाच बघ बाबा पाहतो की भगवान शिवचं अधिष्ठान या नगरीमध्ये आहे. म्हणून प्रथमतः आपण बघा ज्यांच्या आशीर्वादाने एकत्र आलेलो आहोत, ज्यांनी म्हणतो ना करील ते काही नाही महाराज नाही, ज्या बाबाजींनी काय केलं, मातीचे सोने झाले, पांगळे चालू लागले, मुके बोलू लागले, आंधळ्यांना दृष्टी आली, वाहन बायांना मुलं झाली, अनेक व्यसनमुक्त झाले. असा ज्या बाबांचा अलौकिक महिमा आहे, जे आपल्या सर्वांचा आराध्य दैवत अर्थात श्रद्धास्थान आहेत, अशा बाबांच्या पवित्र चरणी साष्टांग विरोध करूया. आपल्या गावातील जेवढे देवदेवता आहे की जसं भगवान सोमेश्वर महादेव आहेत, श्रीराम प्रभू असतील, अनेक देवदेवता असतील, श्री हनुमानजी असतील, अशा सर्व देवतांची चरणी वंदन करूया. रानवडच्या पवित्र भूमीला वंदन करूया आणि आपल्या भारतीय स्वदेशीच्या गोमातेला वंदन करूया. आणि या सांगतेच्या समयी जे जे उपस्थित आहेत, आपण म्हणतो ना यासाठी केला वाटत शेवटचा दिन प्रत्येकाला वाटत शेवटचा दिवस अनेक प्रकारचा वर्ग, फक्त कार्यक्रमाचाच नाही तर आपल्या जीवनाचाही बघा शेवट केली गोड व्हावा. आणि म्हणून त्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी भक्त उपस्थित आहेत, त्याचे आमच्या आश्रमाचे श्री ब्रह्मचारी पुंडलिक महाराज आहे, म्हणजे सर्व सेवक आहे. तसं उपस्थित असलेले या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्याचे जिल्हा शिवभारती आपल्या बाबाजी भक्त परिवाराचे आपले ज्ञानेश्वर शिंदे साहेब, तसेच आपल्या भक्त परिवाराचे आता बुलंद तो उल्लेख केला, ज्यांनी आपल्याला कथा काय केली, कथा या ठिकाणी ऐकवली, असे शिवभाऊ अंगोलगावकर त्यांचं जेव्हा चंद्रकांत पण आमच्या त्यांना शिवभाऊ त्यांचा शिवा. हा तेच ना, असं ज्यांनी जीवनचित्र आपल्या सर्वांना सुंदर रीतीने ऐकवलं असे शिवभाऊ. तसेच आपले पालखेडचे योगेश भाऊ, तसे अनेक गावगावचे जसे आमचे ब्राह्मणगावचे जे
खेड्या येथील आश्रमाचं नियोजन लावता की असे आमचे मंगेश भाऊ गवळी त्यांचे सर्व सहकारी तर बसले गावगावचे आणि भक्त माता भगिनी बालगोपाल जिल्हा सोमेश्वर मंडळ जरा वर हात करून जेवढे उपस्थित आहे आमचे बालकावळ सर माता भगिनी या सर्वांचं वर हात करून जोरदार टाळीवर अभिनंदन आपण करतो. नीट ऐकू लक्ष दे बरं का. बघा आपल्याला आपलं जीवन गोड करायचं. काय करायचं? जीवन गोड करायचं. मग ती बुंदी खाल्याने गोड होईल का? बर्फी शिरा अशा गोड वस्तूने खाल्याने गोड होणार नाही. तर बघा या जगामध्ये सर्वात गोड काय आहे? सर्वात गोड बघा काय आहे? गोड तुझे नाम. महिला म्हणून लक्षात घ्या काय? गोड तुझे नाम. मैशागत सर्वात गोड काय आहे? भगवंताचं नाम आणि रूप. लक्षात किती किती गोड आहे माहिती आहे का? किती गोड आहे ते भगवंताचं नाम आणि रूप. अमृत आणि गोड. अमृत आणि गोड. सिद्धांश अमृत आणि गोड. अमृत आणि गोड. म्हणजे अमृतापेक्षाही म्हणून प्रथमतः आपण या ठिकाणी काय करूया की दुर्लभ मनुष्य देह हा भगवंताने देह दिला. देहामध्ये आपला मुख दिला की मग या मुखाचा उपयोग फक्त बातमासाठी करायचा नाही, काही खाण्यापिण्यासाठी फक्त करायचा नाही. तर म्हणतात हरी भजन को दिया कमलमुख राम भजन को दिया. भगवंताने ज्यासाठी मुख दिलं बघा त्यासाठी आपल्याला उपयोग करायचा लक्षात. तर ते धन्य बघा मुख म्हणलेले आहेत. नाहीतर काय म्हणलेले आहेत? बेकार जो मुख है, बेकार जो मुख है जो स्मरण नहीं करता भगवान को. आणि मग मुख वही है जो क्या करता है? भगवान का नाम स्मरण. म्हणून जरा वरात करा. आपण किती बघा किती पुण्या किती भाग्यवान असाल का. असं एका ठिकाणी बघा अभंगामध्ये म्हटलेले आहेत की पुण्य सहस्र जन्माचे तरीचे एक वेळ नामाचे वर्ग. की भगवंताचं नाम आपल्या मुखात कधी येतं? हजारो जन्माची पुण्य असेल तेव्हा म्हणता एक वेळच देवाचं आपल्या मुखात येतं. मग तर आपण सर्वजण किती भाग्यवान पुण्यावर आहात. अनेक वेळा या कथेच्या निमित्तानं अनेक वेळा आपल्या मुखातून नामस्मरण झाले की पुन्हा एकदा म्हणून या शेवटच्या समय सुद्धा सांगते समय सुद्धा आपण सर्वजण. आणि ते नाव कसं घ्यायचंय? इथून नाही. जेव्हा बेंबीचा दीड तुटे तेव्हा पांडुरंग भेटे. देव काय बाजारचा भाजीपाला देव काय अशा भेटायचा अशा ते. म्हणून ओम जनाय नमः. आवाज. ओम सोमेश्वराय नमः. ओम हनुमंताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम सोमेश्वराय नमः. ओम हनुमंताय मागचे. ओम जनार्दनाय नमः. आता सर्वांचं जोड कसं झालं? म्हणून ज्यांनी नामस्मरण आपल्या मुखाने केलं ना आणि धन्य आणि गोड असं जेव्हा आपलं मुख करून येईल. म्हणून जरा टाळून त्या सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी. कारण इथं आपण कशासाठी आलेलो आहोत? काहीतरी फायदा व्हावा, लाभ मिळावा म्हणून आले. काय तोटा म्हणून आले का? काय नुकसान म्हणून आले का? इथं कशासाठी आलेत? काहीतरी आपल्याला प्राप्त व्हावे, काहीतरी आपल्याला मिळावं यासाठी आपण आलेला. नाही तर मग आले आणि गेले. त्या भजनामध्ये म्हटले ना भूलू नका अशा वेळेला होय सावध सांगतो तुम्हाला. जगी आले किती आणि जगी आले किती. हो थांबा. जगी आले किती आणि आले किती. आणि आता रानोर गावामध्ये सुद्धा कितीतरी तुमच्या पिढ्या व्हायला की नाही. आता समजा की नाही याच्या वडिलाचं नाव काय? वडिलाचं नाव काय?
हा रावसाहेब ना, हा रावसाहेब डॉक्टरांच्या वडिलांकडे चिरंजीव. तुझ्या वडिलांचं नाव रावसाहेब, वडिलांच्या वडिलांचं नाव काय? हा निवृत्ती. निवृत्तींच्या वडिलांचं नाव काय? हा परसराम. परमच्या वडिलांचं नाव काय? म्हणजे लक्षात घेईल आपण कधी 3-4 आपल्या पिढ्या सांगू शकतो, मात्र आपल्या अनेक पिढ्या व्हायला की नाही लक्षात घे. किती पिढ्या आपल्याला झाल्या मग सांगा बरं. तुम्ही कोणाचं नाव घ्या सांगा राडूंमध्ये, कितीतरी आले आणि गेले की राडूंमध्ये. मात्र भावना अशा अतिशय आनंद बघा का या पिढीमध्ये हे बालगोपाल काय करू राहिले, सोमेश्वराची सेवा करून भगवंताचा आशीर्वाद प्राप्त झाला. टाळीवर त्यांचा सारखा. कारण बघा नाथ महाराजांनी काय म्हटलेलं बघा, कोणते पाय धन्य आहेत? जे पाय दररोज कुठे जातात, मंदिरात कुठे जातात, तेच पाय धन्य आहेत. जे पाय दररोज सकाळी कुठे जातात. म्हणून पायी देवालय गमन, ह्या पायाने कुठं जावं, कुठं जावं, मंदिरात जावं. अशा तुम्ही जाते ना बरं का, लक्षात घ्या. दररोज मंदिरात यायला घ्यायचं बरं का. जे बालक किंवा कोणी असो दररोज सोमेश्वर मंदिरामध्ये येतील, दर्शन घेतील, तर काय होईल? त्यांचा ऍक्सिडेंट होणार, त्यांना हार्ट अटॅक येणार. अशा मुद्दा मात्र लक्षात घ्या. किती महत्व बघा. आईवडिलांना दर्शन असेल, सोमेश्वर भगवंता दर्शन असेल, गुरुचं दर्शन बघा. जो आपल्या दिवसाची सुरुवात दर्शनाने, मग गुरुचं दर्शन असेल किंवा भगवंताचं दर्शन असेल किंवा आपल्या आईवडिलांचं दर्शन असेल, कोणतरी दर्शन किंवा सर्वांच्या दर्शन करेल, त्याला हार्ट अटॅक येणार, त्याचा ऍक्सिडेंट होणार. असं बघा महिमा कशाचा की आणखी दिसतो. त्याला काय पैसे लागत सांगा की म्हणून जसं म्हणतात, ज्याची सकाळ चांगली गेली त्याचा दिवस कसा जातो, असा बघा महिमा या ठिकाणी सांगितलं. म्हणून आज आपण या रानवड गावाचं नाव काय? रानवड आहे की. रानवड म्हणजे काय? जंगलामध्ये भगवान शंकर वर. रान म्हणजे अरण्य वन, आणि वड म्हणजे भगवान शंकराचं काय प्रतिगिनी. वड म्हणजे काय बघा, वडाच्या पानावर पुन्हा जमिनीमध्ये त्याला पुन्हा झाड होतं. लक्षात घ्या. जटा जटा काय भगवंता जटा बघा, जटा आहे काय ते वर पोराच्या पानामध्ये जटा आहेत भगवंताची. आणि मग रानवड म्हणजे काय? रानवड म्हणजे काय? मग अहो वनातला भगवान महादेव नाव अशा भगवान शंकराच्या तुम्ही वनामध्ये राहता असं बघा या रानवड आहे. आणि म्हणून आज बाबांना आनंद झाला बघा. कारण बाबाजींची जी कल्पना किंवा स्वप्न होतं किंवा जी इच्छा होती बघा, ज्यासाठी बाबाजींनी गुरुकुळ काय केलं, गुरुकुळ परंपरा सुरू केली. कशासाठी सुरू केली? कारण आजचे बालक उद्याचे, आजचे बालक उद्याचे, आजचे बालक उद्याचे. मग हे मुलं बिघडले पाहिजे का घडले पाहिजे सांगा? घडले पाहिजे का बिघडले पाहिजे? घडले पाहिजे. अशा दे. आणि जर हे घडले नाही तर काय होईल मग? मग त्या दृष्टिकोनातून बघा माता पित्यांनी अतिशय महत्वाचा विचार करणं गरजेचं आहे की आपल्या मुलांना काय करायचं, संस्कार बघा. 2 मध्ये बघा, संस्कार आणि शिक्षण बघा. संस्कार आणि शिक्षण हे 2 मध्ये बघा आपल्या समोर बघा. आता शिक्षक बघा, शिक्षणाने काय होतं बघा, लक्षात. शिक्षणाने काय होतं, मोठी बघा पदवी वगैरे मिळते माणसाला. तो MBBS डॉक्टर होतो, वकील होतो, अरे किती बघा बघा त्याला पदवी प्राप्त होतात. शिक्षणाने काय होतं, फक्त शिक्षण फक्त काय होतं, अनेक डिग्र्या पदवी बघा प्राप्त करू शकतो. आणि संस्काराने काय म्हणतो मनुष्य, संस्कार मनुष्याने काय होतं, संस्कारी मनुष्य काय बनतो, देव बनतो का राक्षस बनतो? देव बनतो. आहे की. मग इकडं डिग्री होल्डर बनणं चांगलं का इकडं देव बनणं चांगलं, महत्वाचं लक्षात. म्हणून फक्त शिक्षणच बघा, पालकांनी आपल्या मुलांसाठी काय करी उद्देश ठेवू नये. तर शिक्षणाबरोबरच, शिक्षणाबरोबर काय, जसं तुम्ही खुद नसती भाकर खात्या का, त्या त्याला भाजी लागते, भाजी लागत असेल, त्याप्रमाणे शिक्षणाबरोबर बघा संस्कार अत्यंत महत्वाचे. कारण बाबाजींनी बघा मुद्दा मांडला. काय मुद्दा विषय घेतला म्हणे, आजकालचे आई बाबा बरं का कशासाठी खर्च करून राहिले, पोरांच्या शिक्षणासाठी. बघा कसे खर्च करून राहिले, ते थोडी थिडकी नाही बरं का. लाखो रुपये, लाखो काय लाखो रुपये काय करू राहिले आई बाप म्हणजे पालक काय करू राहिले, पोरांच्या कशासाठी खर्च करू राहिले,
तुमच्या सर्वांचा खर्च कशासाठी पोरांच्या शिक्षणासाठी औषध. मग बाबांचा प्रश्न आहे बघा महत्वाचा, की कोण असे या ठिकाणी या भारतभूमीचा सुपुत्र आहेत बरं, की मी माझ्या मुलाच्या संस्कारासाठी खर्च करतो. किती करतो एखाद्या उभं राहून सांगा बरं. मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी नव्हे तर संस्कारासाठी किती रुपये खर्च करतो. शिक्षणासाठी किती खर्च चालू आहे, लाखो. संस्कारासाठी किती सांगा. काय बघा परिस्थिती अवस्था आपल्या भारत देशाची. पण बाबाजी काय म्हणले, एक वेळेस मुलगा बघा शिकला नाही तरी चालवा काय, किंवा एक वेळेस मुलांसाठी बघा आई बापांनी पैसे संपत्तीने कमवलेली चालेल, मात्र मुलांना काय दिली पाहिजे, बघा संस्कार व संस्कार दिले. संस्कार, कारण संस्कार दिले काय, संस्कार दिले तर तो मुलगा काय करेल, म्हातारपणी आपल्या आई वडिलांची तो वृद्धाश्रमात आई वडिला पाठवणार कशात. आणि नुसतं फक्त शिकला तो काय करेल, आपली टिंब बरोबर घेऊन कुठं जाईल. काय बघा परिस्थिती अवस्था आहे. म्हणून आई माता पित्यांनी जरा खबरदारी कोणती घ्यायची, फक्त शिक्षणासाठी खर्च करू नका, कशासाठी खर्च करा, संस्कारासाठी. म्हणजे कमीत कमी का महिलांना काय कमीत कमी काय करा, सकाळी त्याला बघा आधीच हाराची निवड करायची, सकाळी कमीत कमी 10-5 वेळात हार काय ते हार घे भाऊ, आणि मारुतीच्या मंदिरात जाऊन काय कर, सोमेश्वर मंदिरात जाऊन काय कर, मग अर्पण केला शादी दर्शन घेऊन ये. किंवा काय सांगायचं म्हणजे माता भगिनीने, हा दिवा घे भाऊ, तुपाचा काय त्याला दिवा घे, काय करत मंदिरामध्ये लावणे, किंवा बेलाचं पान घे, काय काय देवाला भावने. किती सोका काय किती खर्च कमी आहे की नाही, किती खर्च मात्र फायदा किती आहे. इकडं खर्च जास्त फायद्याचा पत्ता लक्षात. काय बघा या कलियुगामध्ये उलटी परिस्थिती आपल्याला दिसते की. म्हणून आज या रानवड नगरीमध्ये बरं जो 16 झाला बरं या बाल गोपालांच्या माध्यमातून जे सहभागी झाले, जर टाळीवाल्यांचं अभिनंदन या समस्या बरोबर करूया. ही खरोखर या कलियुगामध्ये भागी भागा. आता याने बघा या समस्या मित्र मंडळाने की आपल्या सर्व भक्तांनी कोणता प्याला घेतला, कोणता तुम्ही प्याला घेतलेला आहे, जाम पे है तो सिर्फ रात गुजर जाएगी, जाम पे है तो सिर्फ रात गुजर जाएगी. पहला श्री बाबाजी नाम का और शांतिगिरी बाबा नाम का पियो, तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी. मग कोणता प्याला घ्यायचा, कोणता प्याला घ्यायचा लक्षात घ्या. किती महत्वाचा मुद्दा आहे. त्याप्रमाणे बघा काय विचार करावा, काय बघा भाव भक्तांचा असतो की नाही. जसं या ठिकाणी आमचे जाधव डॉक्टर आपल्या गावचे आहेत, आपले भक्त परिवाराचे, जे आमच्या खेड्यालाही बालकोबालांच्या आरोग्याची काळजी घेतात, इतरही ज्यांना जे पैसे शक्य होती नियोजन करत असतात. जर टाळीवर आमचा रावसाहेब बाबा जाधव यांचा अभिनय करूया. बघा श्रद्धा भाव काय असू लागतात, त्या म्हणतात एक निष्ठ भाव माझा, भाव कसा माता भाव असा पण कसा असावा बरं का. एक निष्ठ बघा, एक निष्ठ भाव. आता बाबांनी मला आठवण केली, म्हणलं जेवढं जवळ कार्यक्रम असं म्हणलं महाराज काही दिसेल महाराज आमचे विद्यार्थी बाळगोपाल असे त्यांचा अभिनय टाळी होऊन त्यांचं बघा मला अभिनय करा. हा लगेच पूजन करून घ्या इथं समोर. हा आपण हे बघा एक भक्ती गीत वर आहात. बघा आमचे बघा रानवडचे भक्त बघा बाबाकडे काय मागता ऐका बरं का. नाही तर अनेक बघा भक्त बाबाकडे येतात, कोणी काही मागतं कोण काय मागतं बरं का. लक्ष मात्र आमचे रानवडचे भक्त काय मागतात बाबाजीकडे, नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. वेगळी शाळा काढली शिक्षणाची,
हॅलो हॅलो बेसी को कमी करतो हॅलो कानाला कसा वाटला पाहिजे हॅलो बघा काय म्हणले आम्ही धरिले स्वामींचे पाय सुख संपत्तीला कमीच नाही सुख संपत्तीला कमीच नाही आम्ही धरिले साधांचे पाय सुख संपत्तीला कमीच नाही सुख संपत्तीला कमीच नाही आशीर्वादाने मिळाले आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी देणार धन हो नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी देणार धन हो जगाच्या कल्याण बघा आमच्या रानवडच्या सर्व भाविकांनी किंवा भक्तांनी काय मागितलं आम्हाला काय नको नको ती संपत्ती नको धन नको किती हुशार आहे बघा रानवडची आम्हाला मग काय म्हणत्या धनही नको संपत्ती नको आम्हाला फक्त काय पाहिजे मग हाय की कारण काय आम्ही त्यांचे पाय धरले म्हणे बाबांचे पाय धरल्यामुळे काय झालं आम्हाला कशाचीच काही कमी म्हणून आम्हाला संपत्ती नको आणि किती बघा हुशार आहे गेलं पण भक्त असावं फक्त असावं कसा असावा असं काही ते मागणं बघा रानवडकर टाळीवर पुरुष अभिनंदन बघा रानवड त्यामुळे आमच्या रानवडचे भक्त कसे ऐकवा अत्यंत महत्वाचं मत कारण काही भक्त कशा काही भक्त कसे असतात बघा म्हणून आमच्या रानवडकरचे भक्त कसे माहिती का मग गाय असते गायीला कास असते इंग्रजाची आणि त्या काशीमध्ये कोण असतं गोचिड काय असतं गोचिड आणि ते गोचिड बघा गायीच्या काशीमध्ये राहून काय पितं सांगा ना मात्र ते गायीचं वासरू काय पितं लक्षात घ्या म्हणून आमचे रानवड कसे वासरासारखे कशासाठी गोचिडासारखे नाही लक्षात घ्या म्हणून आमचे रानवड काय म्हणतात रानवडचे भक्त काय म्हणतात बाबा तू माय बाबा काय शाबास बाबा शाबास टाळी तुझी त्या टाळी वाजा बघा गायकाच्या नाव काय बघा भक्ताचा महिमा असतो की
आजकाल बघा लोक काय बघाल आजकालची लोक काय म्हणते माहितीये का? काय म्हणतात? पैसा इकट्ठा करो. बरं का, आजकाल लोक काय म्हणून राहिले बरं का? बाया माणसं काय म्हणून राहिले? पैसा इकट्ठा करो. क्यों इकट्ठा करो? बुरा वक्त में काम आ जाएगा. है की नाही? काय म्हणत्या? पैसा इकट्ठा करो, बुरा वक्त में काम आ जाएगा. लेकिन हमारे बरं का व्यवसाय बहुत जादव क्या कहते सबको? अरे भाइयों, हमारे बाबा जी के चरणों में श्रद्धा रखो, तुम्हारे जिंदगी में बुरा वक्त में ना आएगा, बुरा वक्त में आएगा. ओम जन जनाय नमः. ओम जनार्दनाय हा, ओम जन जनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. हा, हा. ओम जनार्दनाय शाबास शाबास. हा, ओम जनार्दनाय नमः. हा. काय बघा महिमा या मंत्राचा आहे की अनेक मंत्र आहे जगामध्ये. मंत्राला सुद्धा काही कमी नाही. म्हसोबाचे वेगळे, दत्ताचे वेगळे, शंकराचे वेगळे, भगवान ब्रह्माचे वेगळे, श्रीकृष्णाचे वेगळे, हनुमंताचे वेगळे. कितीतरी बघ जेवढे देवा तेवढे मंत्र असेल. मात्र बघा आपल्या नाथ महाराजांनी बघा सर्व मंत्रामध्ये श्रेष्ठ मंत्र कोणता सांगितलेला आहेच बघा. ती वही कोणाला येते का? विद्यार्थ्यामध्ये येते का? हा बरोबर. हा या की. माझे नाव सार्थक आहेर, इयत्ता 8वीत शिकतोय. अध्याय क्रमांक 35, ओवी क्रमांक 10, ओवी क्रमांक 35. सद्गुरूंचे नाममात्र तेची आम्हा वेदशास्त्र सकल मंत्र हरिचे गुरुंत्र सद्गुरूंचे नाममात्र एची आम्हा वेदशास्त्र सकल मंत्र हरिचे मंत्र राम सद्गुरु नाम सद्गुरूंचे. तस अर्थ सद्गुरूंचे नामच केवळ वेदशास्त्र आहे व तो सर्वात श्रेष्ठ असा मंत्र आहे. जय बाबा जय महात्माजी. कारण स्टेज डेअरिंग होत असतात नाही का? कारण चांगल्या चांगल्या तबले बसले असत. आणि म्हणून आमचे फार गोपाल बघा की बाबांचा अर्थ ग्रंथ भागवत. त्या भागवताच्या 10व्या अध्यायामध्ये वही नंबर किती सांगितली? 35 35 नंबरची वही. आणि त्या 35 वही मध्ये कशाचं वर्णन केलं? कोणता मंत्र या जगात श्रेष्ठ आहे बघा. काय मंत्राचा महिमा नाथ वर्णन करतात? सद्गुरूंचे नाम मात्र, आणि तेच आम्हा वेदशास्त्र. म्हणजे गुरुचं नाव आमच्यासाठी काय आहेत? वेदशास्त्रा समान आहेत. पुढे काय म्हणतात? सकल मंत्रा वरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र. सकल म्हणजे काय? जगात जेवढे मंत्र आहे ना, जगात जेवढे मंत्र आहे बघा. रानवण असेल, संभाजीनगर आपलं भारत, महाराष्ट्र राज्य नाही, भारत नाही, तर संपूर्ण जगात श्रेष्ठ मंत्र कोणता? जगात सर्व श्रेष्ठ मंत्र कोणता? गुरुचे नाम. म्हणून ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. जो बघा संसारी जीव नामस्मरण करतो बघा. कोणता संसारी जीव? जो बघा भगवंताचं नामस्मरण करतो. त्याचं वर्णन बघा नाथमानी भागवतामध्ये केलं बघा. कोणाचं वर्णन केलं? संसारी जीवाचं बघा. माझं कोणत्या संसारी जीवाचं वर्णन केलं? कोणत्या संसारी जीवाला बघा धन्य म्हटलंय नाथ महाराजांनी किंवा भागवतामध्ये? अध्याय नंबर बघा दुसरा बघा. अध्याय नंबर किती? दुसरा बघा. दुसरा नंबर किती आहे? 773 म्हणजे 773. किती होई नंबर आहे? अध्याय किती आहे? दुसरा. होई नंबर किती आहे? आणि त्या वहीमध्ये भागवतात कशाचं वर्णन केलं आहे? कोणता संसारी जीव धन्य बघा त्याचं वर्णन काय केलं? वर्णन त्या वहीमध्ये बरं का. काय म्हणले नाथ महाराजांनी त्या वहीमध्ये? वही नंबर किती? अध्याय कितवा? काय म्हणतात नाथ महाराज? ऐसे ज्याचे जिव्हेवरी. काय नाथ महाराज? ऐसे ज्याचे जिव्हेवरी नामनाचे निरंतरी. ऐसे ज्याचे जिव्हेवरी नामनाचे निरंतरी धन्य धन्य संसारी स्वानंदी हरी गरजुला शादी.
म्हणून ओम जन जनाय नमः, ओम जन जनाय नमः. आणखी बघा ना, आपण पुढे वर्णन केलं बघा गुरुच्या नामाच्या मंत्राचं बघा काय वर्णन केलं. अध्याय नंबर 11 म्हणजे डबल 1 ना. हा मग बरं आहे बा, हुशार का म्हणून. अध्याय नंबर किती मग 11 म्हणजे हा डबल. त्या आग्र्यामध्ये वही नंबर किती 1523 बघा. किती नंबरची वही 1523. आणि त्या वहीमध्ये कशाचं वर्णन केलं गुरुच्या नामाचं बघा. काय महिमा गुरुच्या नामाचा आहेत महाराज म्हणतात. गुरु नाम घेता मुखे. काय जातात महाराज, गुरु नाम घेता मुखे त्याशी कळी काळ पाहू न शके. जो आपल्या मुखाने गुरुचं नामस्मरण करेल तिथं कोण येणार नाही. म्हणून आपण म्हणतो ना बघा, तो अक्षरमध्ये वाचला बरं का. कारण काय वाचला, त्याच्या मुखात बाबांचं नाव आलं. इलेक्ट्रिकला टाकलं म्हणत्या, मात्र त्या बाबांचं नाव आलं. काय झालं तो लक्षात. का बघा महिमा गुरुच्या नामाचा आहे की नाही. म्हणून अशा रीतीने बघा गुरुच्या नामाचा महिमा किती सांगितलं तरी कमीच आहे. माझ्या रानोनगरीमध्ये काय म्हटलं जातं बरं का, काय श्रद्धा असावी बघा. जसं म्हणतात ना, गगन में कितने तारे कोई गिन सकता है का, है की? गगन में कितने तारे कोई गिन सकता है, गगन में कितने तारे हैं कोई गिन नहीं सकता. उसी तरह बाबा जी ने दिया हुआ आशीर्वाद हमसे कोई छीन नहीं सकता, हमसे कोई. पर आपल्याकडून लोक काही हिसकून अनेक प्रकारे घेऊन जाऊ शकतात की, मात्र गुरुने दिलेला आशीर्वाद आपल्याला कुणी घेऊ शकतं, हिसकून घेऊ शकतं का. आणि म्हणून गुरुचा आशीर्वाद किती महत्वाचा आहे. म्हणून आज या रानोनगरी बघा एक आणखी एक मुद्दा छोटसा बघा बाबा सांगणार. पण तुम्हाला समजतं का बाबा काय म्हणाले. आम्हाला काही येत जातं का, आम्हाला येत जात नाही बरं का. आम्हाला काही प्रवचन येत नाही बरं का, बोलता येत नाही. मात्र काय बाबांच्या कृपाशीर्वादाने जे बघा ते प्रेरणा देईल का की आम्हाला बोलायला बघा, ते या ठिकाणी बघता आम्ही प्रयत्न बोलणी काय ट्राय आणि ट्राय अगेन मध्ये मग प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. म्हणून बघा काय म्हणलं जातं, हा गुरुचा महिमा सांगता काय म्हणलं जातं. मानस भजो रे गुरु चरणम दोस्तर भवसागर तरणम. दोस्तर भवसागर तरणम, दोस्तर भवसागर तरणम. हा मानस भजो रे गुरु चरणम दोस्तर भवसागर तरणम. किती सुंदर आणि महत्वाचं गीत आहे की नाही. काय म्हणले मानस भजो रे, पुढे काय म्हणलेले म्हणजे बघा गुरुला कसं भजायचं. मानस भजो रे म्हणजे मनापासून. म्हणजे जो मनापासून गुरुचं भजन करील, गुरुची सेवा करील तर काय कपडे काय म्हणलेत मानस म्हणजे गुरुच्या दुस्तर भवसा म्हणजे अवघड असा संसार सागर तो चुतरून जाऊ शकतो. कोण तरून जाऊ शकतं, हा जो मनापासून काय करेल गुरुंची सेवा करेल तो अवघड असा संसार सागर अर्थात भवसागर तरून गेल्याशिवाय राहणार नाही. मात्र पहिलं काय सांगितलं कसं बजायचं काय. म्हणून हे डोकं कुठं टाकवायचं, म्हणून काय म्हणलं जातं हमने मग ज्या महिला त्या घरच्याच ऐकतील त्यांचा अवघाची संसार गणपतीचा आदर सेवेला भुकेल्याची डोक्यावर ती भारतीय. मग ज्या बायांच्या डोक्यावर पदचा टाळी वाजून काय बघा आपली संस्कृती किती महान आहे. हो आपल्या भारताच्या राष्ट्रपती होऊन गेल्या कोण प्रतिभा पाटील. किती शिकल्या होत्या की नाही, उच्चस्थ पदावर होत्या.
मग विचार करा, या उच्चस्थ पदावर होत्या, शिकलेल्या होत्या, त्यांच्या डोक्यावरचा पदर कधी खाली आला का? मग आजकालच्या बायका थोडंफार शिकल्या ना, काय होतं? मग तुम्ही लोक काय म्हणत्या, शिकले तितके शिकले तितके शिकले तितके. कारण त्या बायच्या डोक्या पदर जात नाही हो. ती स्वतः जास्त शिकली, काय स्वतःला काय समजते, मी M.Com झाले, मी अमक झाले. निर्माण लक्षात घ्या, आपली भारतीय संस्कृती किती आचार विचाराला प्राधान्य लक्षात घ्या. आणि तो आणखी बघा, मग महिलांसाठी बघा, बाबाजीने बघा तुकारामानाचा का प्रमाण देऊन सांगितलं बघा. काय सांगितलं होतं महिलांसाठी बघा, त्याचं माझं शेवट सांगितलं. तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे आयशा बायां जन्मा येऊन, तुम्ही नाही बरं का, इथं जेवढे आदर त्यांनी. कारण काय, तुम्ही आज या सोहळ्याच्या निमित्ताने घर सोडलं, दार सोडलं, घरचे कामं बंद केले गेले आणि कुठं आल्या, या सोहळ्यामध्ये आमचा टाळून तुमचा लक्षात. तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे आयशा बाया जन्मा येऊन. मग कोणत्या बाया गेल्या, है की? ज्या बाया फक्त या साईला साडी, बरं का, मुद्दा लक्षात ठेवा. कोणत्या बाया गेल्या याचा मुद्दा आहे का बरं का? ज्या बाया फक्त या साईला साडी, राहायला गाडी, आणि फिरायला आणि बँकेमध्ये एफडी, तिथंच उड्या मारतात. पुढं त्यांचा जन्म काय म्हणत्या, तुका म्हणे आयशा बाया, त्यामुळे त्या म्हणत्या आम्हाला साडी गाडी माडी एफडी आहे म्हणे, काय करायचे आम्हाला कार्यक्रम घ्यायचे, आम्ही आमच्या घरीच मस्तपैकी आराम करू, मस्त खाऊ पिऊ मजा लक्षात आहे की नाही. म्हणून जरा नीट विचार करा माता गेलो, श्री जन्म किती बघा महत्वाचा की. अंजनी माता होऊन गेल्या, मीराबाई होऊन गेल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजामाता होऊन गेल्या, झाशीची राणी होऊन गेल्या, अहिल्याबाई, द्रौपदी, सीता, अशा अनेक स्त्रिया होऊन गेल्या. आणि म्हणून बघा महिलांसाठी बघा आणखी उपदेश करा. बघा तुकारामांनी काय सांगितलं, जर महिला जर स्त्रीजनाचं वर्म चुकल्या बघा, त्यांनी काय होऊ शकतं बघा. काय, ज्या महिला स्त्रीजनाचं वर्म चुकलं त्यांना कळालं नाही, त्या समजा तुकाराम महाराजांच्या अभंगाद्वारे बाबाजींनी काय सांगितलं, हरी नामाला विसरली, बघा तुकाराम महाराज काय म्हणतात, ज्या बाया कधी देवाचं नाव घेणार नाही त्यांना कोणत्या जन्मात जावं लागेल, कोणत्या जन्मात जावं लागेल, हरी नामाला विसरली. असं कोण म्हणतं, जगद्गुरु तुकाराम महाराज. लक्षात घे. पुढे काय म्हणा का, पुढच्या चरणामध्ये काय म्हणतात ऐका बरं का, आता कशाची येणी फली सदा पाठीवर घोणी, हरी नामा पुढच्या चरण बघा तुकाराम महाराज काय म्हणतात, आता कशाची पुरणपोळी सदा उखाडे घोळी, हरी शेवटच्या चरणात तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे मामी मामी वर्म चुकल्या तुम्ही, हरी नामाला मग कोणतं वर्म चुकल्या, कोणत्या वर्म चुकल्या, भगवंताचं नाम घेण्याचं वर्म चुकल्या. परिणाम काय झाला, म्हणून अंजनी मातेने काय केलं, अनुष्ठान केलं की नाही. मग महिलांनी अनुष्ठान का करणं गरजेचं आहे की नाही. मग ज्या महिला अनुष्ठान करतील त्यांचं काय होईल, स्त्रियांना सार्थक होईल. मग कोणी अनुष्ठान करून उभे राहावं पाहते आपल्याला, ज्या महिलांनी अनुष्ठान करेल त्यांनी जागी उभे राहा आई बरं का, बऱ्याच त्यांना कळालं बरं का, ज्या माता अनुष्ठान करून अंजनी मातेप्रमाणे आपल्या स्त्रियांना सार्थक करून टाळी महिलांचा अशा धन्यवाद. आता बाकीच्या महिला विचार करावा लक्षात, कारण स्त्री जन्म फक्त कशासाठी नाही, साडी गाडी माडी यासाठी जन्म नाही. तर बघा आपला स्त्री जन्म सार्थ कधी होईल त्याचा विचार करा. मग आता पुष्कळ झालं की आता किती वाजले, 8:30 वाजले, 8:30 वाजत आहे.
बघा आमचे रानोरकर बघा बाबा का बाबाजींना एकदा नाही दोन नाही तिरुवंदन करतात. का वंदन तिरुवंदन करतात? कारण बाबाजी कसंही शुभ आहे, कसं शुभानी मंगल केली म्हणून आमचे बघा रानोरकर काय म्हणतात? हा, शुभ कार्यासी हा, जनार्दनाच्या जाते गावचा हा हा बस तुम्हाला बघा कुठं जायचंय तुमच्या निपाड तालुक्यात संशय एवढा तालुक्यात म्हणजे बाबाला कुठं जायचं त्याच्या पुढे वर्ग कुठं जायचंय मग गाई कोणाला पाहिजे असं म्हणून बरं का की बाबांचे आनंद झाला बघा या रानोगीमध्ये. कारण अनुष्ठान कधी अनुष्ठान कधी जाईल का कधी वाजायचं कारण बापा का अनुष्ठान किती वर्ष या रानोरचा असं म्हणून आपण या ठिकाणी लक्ष द्यावं महत्वाचं. आता बघा शेवटी बघा आपला संकल्प बघा राखील. आता इतकं वेळ आपण काय केलं ऐकलं की नाही आणि मग आपण जर काही करायला ठरवलंच नाही नुसतं ऐकलं आणि सोडून दिलं त्याचा काय उपयोग नाही. म्हणून काहीतरी आपल्याला घेतलं पाहिजे काहीतरी संकल्प आहे बाबा आपण घेतलं पाहिजे बघा. म्हणून पहिला बघा संकल्प आपल्या सर्वांना कोणता करायचा आहे का जरा तार बसा अरे निशान आर्मी फौज कशी राहते की एकदम अरे निशान जर बघितलं तार बसा ते तार बसा जर मांडे गेलो एकदम टेन्शन नाही. कारण जसं जेवण करायची पद्धत आहे प्रत्येक गोष्टी पद्धत की तसं सत्संगामध्ये सुद्धा कसं बसावं याला सुद्धा रूल आहे. रूल अँड राईट लक्षात घ्या आहे की नाही. ते चुकला तर मग जायचा कर्म खरगा व्हायचा. मग असं म्हटलं जाऊ का सत्संगामध्ये जर तुम्ही जर तंगडी लांबून बसले ना काय भीतीवर बसले एखाद्या वाट्यावर कसे बसले तंगडी लांबून बसले तर देव काय करतो का त्याला पुढच्या जन्म कोणतं माहिती आहे का माकडाचा वानराचा. असं बघा साधी गोष्ट नाही. कारण जैसा कर्म करगा व्हायचा प्रत्येक गोष्टीला बघा काय सिस्टम म्हणजे बघा डिसिप्लिन ठरलेलं लक्षात. म्हणून आता आपल्याला शेवटचा संकल्प बघा आपल्या करायला. पण तुम्हाला समजता का बाबा काय बरोबर समजता ना बरोबर. पहिला संकल्प बघा आपल्याला कोणता करायचा आहे आपण भारतीय आहोत गावा आणि भारतीय असला स्वाभिमान आपल्याला सर्वांना ऐकून आपण सर्वजण काय म्हणतो भारत इज माय कंट्री आहे की भारत इज माय भारत इज माय भारत इज माय मी भारत माझा म्हणतो की लक्षात मग जर भारत माझा देश आहे मग त्या देशासाठी आपण काही संकल्प केला पाहिजे. म्हणून बघा पहिला संकल्प सर्वांनी कोणता करायचा आहे मी स्वदेशीचा अर्थात भारतात तयार होणाऱ्या आणि भारतीयांनी तयार केलेल्या बरं काय भारतात तयार झाल्या आणि भारतीयांनी तयार केल्या लक्षात घ्या त्याच वस्तूचा वापर विदेशातील वस्तूंचा मी वापर करणार. समजा शिवाभावानी डॉक्टरने एखादी मॅन्युफॅक्चरची वस्तू तयार केली शिवाभावाने घेतली की शिवाभावानी ती खरेदी केली पैसे कोणा खिशात गेले आपल्या डॉक्टरांच्या. मग मोठं कोण झालं आपले बंधू आपल्या देशाचे सुपुत्र केले. म्हणजे बघा या स्वदेशी मध्ये आपल्याला काय करायचे
आपलीच माणसं आपल्याला मोठी करायची. आपल्याला मोठं कोणाला करायचंय? आपल्याच माणसाला मोठं करायचं शिकायला साध्य. परक्याला मोठं करून फायदा व काहीच मला साध्य. उलट काय होईल? दुःख भोगावं लागेल. म्हणून स्वदेशीचा स्वीकार आणि विदेशीचा धिक्कार. स्वदेशीचा लक्षात घे महत्वाचं. नुसत्या वस्तू का आपल्याला स्वदेशीच्या घ्यायच्या नाही, तर परकीयांची शब्द सुद्धा वापरायचे नाही. बघा काय, परकीयांची शब्द सुद्धा वापरायचे लक्षात. कोणते शब्द वापरायचे नाही? जे डेंजर आहे, जे बेइज्जत करणार आहे, जे कसे दुःख बघा, दुःख क्लेश देणार बघा, असे शब्द आपल्याला वापरायचे नाही. कारण आजकाल इंग्लिश मिडियम निघलं, जिकडं तिकडं पेव फुटतं इंग्लिश का, इंग्लिश मिडियम स्कूल अमुक इंग्लिश मिडियम स्कूल. आणि त्या असा काही लोक त्यावर डबा बनवून दे, ते बॅग मध्ये भरून द्या का, ते पोर गुतवित घरामध्ये गुतवित बस बघ वाट पाहत बसत. इंग्लिश मिडियम स्कूल काय बघा भारतीयांची अवस्था बघा. आणि ते घरातलं ते पोरग शाळेतून आलं, ते आईला काय म्हणतं, काय म्हणतं. आता हा जो शब्द विचारला गेला, हा आपल्या ग्रंथामधला आहे का? हा कुठला आहे मग? तो हा कोणत्या भाषेतला आहे? कोणत्या भाषेतला आहे? जर मग इंग्रजी भाषेतला शब्द आहे ना, मग त्याचा मराठीतला आपल्याला अर्थ माहिती पाहिजे की नाही? अर्थ माहिती जपता नाही आणि काय बघा वापरायचा कार्यक्रम सुरू झाला घरामध्ये, आहे की नाही? काय वाचलं भारतीयांची? शब्दाचा अर्थ काय, त्याचं नॉलेज नाही, त्याचं मिनिंग समजून घ्यायचं नाही, फक्त वापरायचा म्हणून आला घेतला आणि सुरू झाला, आहे की नाही? बघा शब्द काय इंग्रजी, मराठीत अर्थ त्याचा काय होतो? मसाला घालून ठेवलं प्रेत, डेड बॉडी अर्थात मरेला मुर्दा. सांगा मग ह्या पोरांनी जर आईला मम्मी म्हटलं तर मग आईची बेइज्जत झाली कशानं वाढली सांगा? मग ही दुःखाची गोष्ट आहे का सांगा, आनंदाची गोष्ट आहे? मग हे शब्द वापरून तुम्हीच जन्माला घातलेली मुलं त्या आई बापाची बेइज्जत करून राहिले कशावर सांगा? कशामुळे? शब्द कोणता वापरला गेला, अर्थ माहिती नाही, कार्यक्रम सुरू झाला. म्हणून बघता फक्त वस्तूच वापरायच्या नाही, तर परकीय जे डेंजर बेइज्जत करणारे शब्द आहेत ते अजिबात आपल्या घरामध्ये असतात. असे अनेक शब्द आहे बरं का. तुम्हाला एक नमुना शॅम्पल का शॅम्पल आहे की तुम्ही काय शॅम्पल द्राक्षाची तुमची जाते, मग ते एक्सपोर्ट होतात. पाच जागा शॅम्पल पास झाल्याशिवाय एक्सपोर्ट होतो का? मग आता बघा आपला सुद्धा हा माल कसा आहे, हा काही कामाचा नाही आपल्या देशात, याला सुद्धा एक्सपोर्ट करून टाकायचं. त्याला जसं महात्मा गांधी म्हणता ना चले जाव, तसं सुद्धा आपण सर्वांनी काय करायचं? मम्मी पप्पा चले जाव, काय म्हणायचं? मम्मी पप्पा तर खऱ्या अर्थाने भारतीय राष्ट्र स्वामीला साध्य. बघा गोष्ट छोटी आहे काय, अत्यंत किरकोळ छोटी गोष्ट आहे, माझं किती डेंजर आहेत, किती बेइज्जत करण्याला लक्षात घ्या. याचं जर नॉलेज बघा असणं गरजेचं असेल. नुसतंच भारतामध्ये राहायचं नाही, खाऊन जगायचं नाही, तर आपण कोणत्या देशात राहतो, कोणत्या संस्कृतीचा आपण विचार करतो, काय खातो लक्षात घ्या. हे जर आपल्याला नॉलेज नसलं तर बाबाजी म्हणायचे जन्माला आला याला पाहिजे, मग अशी अवस्था आपली. म्हणून पहिला संकल्प काय झाला मग आपला? स्वदेशीचा वापर स्वीकार, विदेशीचा इन्कार अर्थात ते करा, आहे की नाही? फक्त वस्तू इतर शब्द पाहिजे. पुढच्या वर्षी या शिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही आमचे मुलं कसे बनले पाहिजेत, आहे की कसे बनले पाहिजेत? हनुमंतासारखे, भगवंतासारखे बनले पाहिजेत. म्हणून आम्ही कमीत कमी 51 मुलांचा अनुष्ठान वर्ग या ठिकाणी करण्याचा टाळी वाजवण्याचा शुभेच्छा ग्रुपचा. आता तुम्हाला किती आनंद झाला देव जाणे, मात्र बाबांचा आनंद वर्ग गगनात मावेन असं. कारण आणि त्यात बघा पालखीत असलेल्या बाबाजींना किती आनंद झाला की माझे लेकरं मी सुरू केले जे परंपरा केली आणि त्या परंपरेत सहभागी होऊन स्वतःच्या जीवनात सार्थक करून काय बनत आहेत, आई बापांचं महत्व समजून घेऊन त्यांची सेवा आणि आपल्या बघा जीवनाचं काय सार्थक यांनी करून घेत आहेत.
अशा रीतीने बघा पुण्याचे सोमेश्वर भक्त जर टाळवा यांचा आता का ठ्याक्यावरून तालावर चांगलं काम चांगलं ना बरं का नाचून बघा भाऊ घेऊन नाचून घ्या आनंद होतो बरं का मागचे हा टेन्शन शाबास ओम नमो भगवते योना बोलो ओम नमो भगवते बोलो जोर से ओम नमो भगवते जनार्दनाय सोमेश्वर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम रामदास के कबड़े बोले श्री राम जय राम जय जय राम हाँ ओम नमो भगवते जनार्दनाय मेरा भाई की तारी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम जना भाई गौरिया बोले बोला ओम नमो बोलो विठ्ठल बाबाजी माझे सोमेश्वर माझा मी सोमेश्वराचा विठ्ठल माझा बाबाजी बाबाजी ओम नमो भगवते ओम नमो भगवते जनार्दनाय